बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने जाणे सुगठित समाजात कविले विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले सिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले लसित भक्ती ज्ञाने तर तरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशाती विमलमतीने वंदन करो नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जशो जो दायक फल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि करहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जे कपिसति हुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा विक्रमा बजरंगी उमति निवार सुमति के संगी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या कुंदंग तुषार धवला या शुभ्र वैश्रावृता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सामं पातु सरस्वतीं भगवती निशेष जापा जोड़ो निया कर चरणी देवी तो माता
परेसावी विनंती माझे पंढरीनाथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो प्राप्त स्थळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मूर्तीचे प्रकाशित जगत उद्धारक भगवान परमात्म्याचे लाडके लढाण परमप्रिय थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा नामपर प्रकरणातील सुंदर असणारा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तनाच्या निरूपणासाठी घेतलेला आहे। या अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा भगवान परमात्म्याचं भजन भक्ती केल्याच्या नंतर जिंदगीमध्ये जीवनामध्ये काय स्थिती प्राप्त झाली, जीवनामध्ये काय बदल झाला, काय अनुभव आला, त्या अनुभवाचं चिंतन आजच्या अभंगाच्या द्वारा प्रगट करत आहेत। विठाला विठाला महाराज म्हणतात की कदापि न मिळणारा नरजन्म मिळाला, स्वर्गादी देवांना इच्छा करूनही प्राप्त न होणारा मनुष्य जन्म मिळाला, पण कधीच न मिळालेला मनुष्य जन्म मिळाला। पण मिळालेल्या जन्मामध्ये येऊन महाराज म्हणतात की आम्ही भगवान परमात्म्याचं भजन केलं, भक्ती केली आणि भक्ती एवढी उच्च कोटीला जाऊन पोहोचली की आमच्या जिंदगीमध्ये जीवनामध्ये आम्हाला एक लाभ प्राप्त झाला। ते सदा चित्ता समाधान, आमच्या चित्ताला समाधान मिळालं, आमचं जीवन निर्भयतेकडे त्या ठिकाणी प्राप्त झालं। पण कदाचित एखाद्या साधकाने तुकोबराने विचारलं असावं, सांगा ना महाराज तुमचं जीवन कृतार्थकडे गेलंय, तुमच्या जीवनाला समाधान प्राप्त झालंय, पण नेमकं सांगा ना महाराज तुम्ही समाधान मिळण्यासाठी नेमकं काय केलं? त्याचं उत्तर दिलं महाराजांनी, सदा नाम घोष। आम्ही भगवान परमात्म्याचं सदा अखंड अवरात्र त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाच्या बळावर असणारं आमचं जीवन अगदी उच्च कोटाला जाऊन पोहोचलं। नुसतं समाधानच नाही तर आमच्या जीवनाला सर्व सुखाचा लाभ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो, आम्हाला सर्व सुखाचा उपभोग आम्ही त्या ठिकाणी जीवनामध्ये जिंदगीमध्ये उपभोगायला लागलो। नुसता आनंद नाही, नुसतं सुख नाही, तर असणारा जीवनाच्याही पलीकडे असणारा आमचं जन्म मरणाच्याही पलीकडे आमचं असणारं हे जीवन गेलं। आता आमची स्थितीच अशी बनली की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दसा। विदेह स्थितीला आम्ही आरूढ झालो, कहा पग दारू देखे अनेरा, देखे तो सब ओहीने घेरा, अशी आमची असणारी स्थिती झाली। पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, जिकडे तिकडे आम्हाला असणारा भगवान परमात्मा दिसायला लागला। तुकोबरा आता शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात, महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप किंवा लागो नेदी पाप पुण्य अंगा। आता भगवान परमात्मा आम्हाला सोडून राहायला तयार नाही आणि भगवान परमात्म्याला आम्ही पण सोडून राहायला तयार नाही। आमचं जीवनच असं बनलंय की असणे अग्निरूप अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी झालेलो आहे। आणि म्हणून अशा या अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ आहे। सेवेला सुरुवात करण्या अगोदर पैकी अल्पाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपण या ठिकाणी किम निमित्तानं सर्वजण जमलेला आहात हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। मी सांगावं आणि आपण ऐकावं याच्यापेक्षा वेगळं काही नाही, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। विठाला विठाला श्री समर्थ सद्गुरू तुळशीदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अर्थातच बाबांचं हे 50वे वर्ष सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या सुवर्ण महोत्सवामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानज्ञानी सोहळा आदी करून थोर साधू संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं, त्याचबरोबर श्री समर्थ सद्गुरू तुळशीदास बाबांच्या कृपा आशीर्वादानं, समस्त ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्यानं, तरुण मंडळींच्या उपस्थितीमध्ये अनमोल अशा सहकार्यानं, हरिभक्तीपारायण सर्वच महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये, गावकरी भजनी मंडळींच्या उपस्थितीमध्ये, समस्त ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्यानं चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा। आणि या नामयज्ञ सोहळ्यामधील
पहिल्या दिवसाचं कीर्तन रवी पुष्प गुंफण्याचं काम खऱ्या अर्थानं माझ्याकडे आलेलं आहे. खरं तर माझं मी अर्थात या ठिकाणी महत् भाग्य समजतो की बाबांचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामधलं हे तरुणाने कीर्तनाला आलं पाहिजे, तरुणाने कीर्तन ऐकलं पाहिजे. जसं तरुणाने कीर्तन ऐकलं पाहिजे तसं म्हाताऱ्या माणसाने भजन केलं पाहिजे. हा तुकोबारांचा दावा आहे. विठाला विठाला विठाला. या मानाने जीवनाच्या शास्त्रदृष्टीने विचार पाहू गेलो तर या मानाने जीवनाची सफलता तुम्ही आम्ही समजतो. त्या प्रपंच वस्तूचा घर दार बायको मुलं यांच्या प्राप्तीत नसून मनुष्य जीवनाची जी काही सफलता आहे ती एका परमात्मा प्राप्तीत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धनदारा पुत्र सार्थक विठ्ठलची एक देखली. या युक्तीप्रमाणे श्रुती माता ही नरदेहाची इतर कर्तव्यता कशात आहे ती म्हणते की हे बाळा, तुला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू भगवान परमात्म्याकडे जाऊ नको, तर सद्गुरूंकडे जा आणि साधू संतांचा आशीर्वाद घे. कुठल्याही साधूकडे जा, कुठल्याही त्या ठिकाणी संताकडे जा, त्यांना विचारा. सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितला. चला शांती ब्रह्मनाथ बाबाकडं नाथ महाराज आपल्या हरिपाठाच्या एका अभंगामध्ये सांगतात, भगवान परमात्म्याची प्राप्ती संतांच्या शिवाय होऊ शकत नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ महाराज तर याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतात, नाथ बाबा म्हणतात, भगवान परमात्म्याची प्राप्ती संतांची शिवाय सद्गुरूंच्या शिवाय होऊ शकत नाही असे वेद शास्त्र ग्वाही देतात. संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देते ग्वाही. कुठल्याही संताला विचारा भगवान परमात्म्याची प्राप्ती कशामध्ये आहे. सर्व साधू संतांचा एकच संदेश आहे, संतांच्या शिवाय सद्गुरूंच्या शिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. एकच प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो, वेळ माझ्याकडे कमी आहे. कबीरदास महाराजांना विचारा. कबीरदास महाराज आपला अनुभव एका दोह्यामध्ये देतात पहा. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की उत्तम नर पाया प्राणी उसे
करले जन्म सार्थक कछु करले उत्तम नरदेह पाया प्राणी हे आपल्या सर्वांच्या पाठ आहे. कबीरदास महाराज या दोह्यामध्ये हे सांगतात. अरे आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एक मदालसा नावाची एक सहस्त्री माता, ती सुद्धा आपल्या पुत्राला आपल्या बाळाला तेच सांगते. ती म्हणते, हे बाळा, तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल, तुला जर तुझं आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर उठ, तीर्थयात्रा कर, संतांच्या समुदायामध्ये जा आणि संतांच्या संगतीमध्ये जाऊन तुला जो कोणी श्री गुरु करण्यासाठी योग्य वाटेल त्याला तू श्री गुरु करून घे, म्हणजे तुला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मदलासा माता एका अभंगामध्ये छान वर्णन करताय पहा. उठी पुत्रा जाई बाला कीर्ती रे हिंद साधू आणि संत जेते हसती बागुदंड तया माझी आत्मज्ञानी ज्ञान बोले वितंड तो गुरु करी मग तो तुझा बुजाईल प्रचंड तो गुरु करी मग तो तुझा बुजाईल प्रचंड पर्यंत मदाल सासो तुझे पर्यंत मदाल सासो तुझे मदलासा माता आपल्या मुलाला पाळण्यामध्ये टाकते, पाळण्याला दोर बांधते आणि झोका देते आणि झोका देत असताना आपल्या बाळाला उपदेश करते. बाळा, अरे तुला जर आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा, संत सहवासामध्ये जा. अरे हे राजे महाराजे मोठे मोठे सर्व राज्याचा परित्याग करून निघून गेले, वनवास त्यांनी स्वीकारला, ते काही वेडे नव्हते. म्हणून तुला सांगते बाळा, तुला जर आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत संगतीमध्ये जा, संत सहवासामध्ये जा. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आमच्या मदलासा मातेनं आपल्या मुलावरती संस्कार घडवले, छोट्याशा होणाऱ्या बाळाला पाळण्यामध्ये टाकलं आणि झोका देत असणाऱ्या बाळाला उपदेश केला. मी असं सांगेल, या महाराष्ट्रामध्ये नवे या भूतलावरती 3 माता अशा होऊन गेल्या तर त्या तिन्ही मातेनं आपल्या मुलावरती संस्कार घडवले. त्यातली पहिली मुलगी आहे, त्यातली पहिली आई आहे मदलासा माता, दुसरी आई आहे अंजनी माता, तिसरी आई आहे ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मास आहे. मदलासा मातेने आपल्या मुलावरती संस्कार घडवले, ती मूल झाल्याच्या नंतर घडवले. अंजनी मातेने आपल्या मुलावरती संस्कार घडवले, ते मूल झाल्याच्या नंतर घडवले. पण या भूतलावरती एक अशी माता होऊन गेली का त्या मातेनं मूल झाल्यावरती नाही संस्कार घडवले तर जन्मालाही येण्याच्या अगोदर म्हणजे गर्भावरती संस्कार घडवले. ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. त्या मासाहेबाने गर्भावरती संस्कार घडवले. मासाहेबांना माहीत होतं माझा मुलगी पोटी जन्माला येणार आहे, मी त्याला शूरवीर बनवणार, योद्धा बनवणार, माझ्या होणाऱ्या बाळाला कोणाच्या पारतंत्र्याखाली मी कधी जीवन जगू देणार नाही. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांना गर्भावरती संस्कार घडवले. संस्कार गर्भावरती व्हावे म्हणून मासाहेबांना काही नाही केलं. शूरवीरांच्या गोष्टी काय वाचल्या, धर्मवीरांच्या गोष्टी काय वाचल्या. अरे एवढंच काय रे, अरे शूरवीरांच्या गोष्टी वाचल्या, धर्मवीरांच्या गोष्टी वाचल्या. अरे दांडपट्टा काय चालवला, घोडा काय चालवला आणि सर्व गोष्टी गर्भावरती घडवल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर मासाहेबांनी जन्माला घातला. आणि म्हणूनच वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. 400 जणांची तुकडी होती. राजांनी कोणाच्या डोक्यावरती हात फिरवला होता, कोणाच्या पाठीवर हात टाकला होता, कोणाच्या डोक्यावर हात फिरवला होता. एक मावळा जोडला होता, एक मावळा जोडला होता. अरे प्रत्येक जातीचा मावळा राजांनी घेतला होता. मार घेतला होता, मांग घेतला, कोळी घेतला होता, कुणबी घेतला होता, धनगर घेतला होता. असे मुसलमान सुद्धा भाविक राजांनी घेतला होता. सर्व समाज राजांनी एकत्रित
केला होता, एका धर्म मंडपामध्ये आणला होता. सर्व जातीचे लोक एका मंडपामध्ये बसवले होते. धर्म मंडपामध्ये बसून एका विचाराचे माणसं राजांनी बनवले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. याचं एकच कारण या असणाऱ्या माँसाहेबांनी केलेले त्यांच्यावरती असणारे संस्कार. आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊ शकले. वयाच्या तरुणपणामध्ये राजांनी मोठी क्रांती केली होती. अनेक गड राजांनी जिंकले होते. 400 जणांची तुकडी होती. एक मावळा राजांनी जोडला होता. अनेक गड मिळवले होते. ऐका रे 2 मिनिटाचं चरित्र. कधीतरी राजांचा इतिहास ऐकत जा, कधी राजांचं चरित्र ऐकत जा. एक 2 मिनिटाचं उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवतोय. राजांनी अनेक गड मिळवले होते, अनेक गड काबीज केले होते. पण वयाच्या 22व्या वर्षापर्यंत अनेक गड मिळूनही एक गड मिळवायचा राहिला होता. त्या गडाचं नाव आहे रायरीचा किल्ला. रायरीचा किल्ला मिळवायचा होता म्हणून छत्रपती शिवाजीराजे सर्व मावळे एकत्रित करून विचार करत होते. कसा गडाला वेढा टाकायचा, कसा गड जिंकायचा विचार करत होते. पण त्याच कालावधीमध्ये जिजाऊ माँसाहेब महालामध्ये बसून पाळण्यावरती बसून झोका घेत असताना विचार करत होत्या कसा गड जिंकायचा, काय केलं म्हणजे गड मिळेल, काय केलं म्हणजे गड जिंकेल. पण विचार करत असताना माँसाहेबाच्या मनामध्ये काही सणकाधी कळालंच नाही. त्याच वेळेला त्या क्षणाला माँसाहेबानं राजांना हाक मारली. राजा इकडे या. राजाच्या कानावरती आवाज गेला. आईसाहेबांचा आवाज आहे, माँसाहेबांचा आवाज आहे. माँसाहेबांचा आवाज आहे म्हणून बगलेतला मुकुट राजाने डोक्यामध्ये घातला आणि झप 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 करून टाकत राजे माँसाहेबांच्या समोर गेले. आणि माँसाहेबांच्या समोर जाऊन छत्रपती शिवाजी राजांनी मानाचा मुद्रा केला. आणि मानाचा मुद्रा करून राजे आईसाहेबाला म्हणतात, आईसाहेब काय तुमचा उत्कंठ आहे, काय तुमचं अतीत आहे, काय तुमचं म्हणणं आहे सांगा. त्यावेळेला माँसाहेब राजाला म्हणतात, राजे अद्याप मी तुमच्याकडे काही मागणं मागितलं नाही. अद्याप तुमच्याकडे कधीच मग काही मागणं मागितलं नाही. पण आज माझी एक इच्छा आहे, मला तुमच्याकडे काहीतरी आज बोलायचंय, काहीतरी मागायचंय. राजाने सांगितलं, बोला नाही साहेब, काय तुम्हाला बोलायचंय, काय तुमची इच्छा आहे, काय तुमची आकांक्षा आहे सांगा ना. त्यावेळेला माँसाहेबानं एका शब्दात आणि एका वाक्यात सांगितलं, राजा हा माझ्या डोळ्यासमोर हा रायरीचा किल्ला दिसतोय ना, तो मला मिळाला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेला राजांनी मानाचा मुजरा केला आणि माँसाहेबाला सांगितलं, माँसाहेब आईसाहेब काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे मागणं केलंय ना, संध्याकाळपर्यंत हा रायरीचा किल्ला तुमच्या चरणावरती मी आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेला मानाचा मुजरा करून राजे निघून गेले. जसे निघून गेले तसे मावळ्यामध्ये गेले. त्यावेळेला राजांकडे 400 ते 500 जणांची तुकडी होती. राजांनी मावळ्यामध्ये जाऊन सांगायला सुरुवात केली, आईनं गड मागितलाय, कधीच काही मागणं मागितलं नाही, आज मागणं मागितलंय, आईला गड द्यायचा आहे. अरे काही झालं तरी चालेल रे मावळ्यांनो, अरे प्राण गेला तरी चालेल, अरे जगायची या महाराष्ट्राकरता, जगायची या महाराष्ट्र माती करता, अरे प्राण गेला तरी चालेल, पण कोणाच्या पारतंत्र्याखाली कधी जीवन जगायचंही नाही, जगू द्यायचंही नाही. इंग्रजांच्या गुलामगिरीखाली कधी जीवन जगायचं नाही. प्राण गेला तरी चालेल, पण किल्लारीचा असणारा हा रायरीचा किल्ला तो मिळाला पाहिजे. त्यावेळेला राजे सांगत होते, सगळे मावळे ऐकत होते. पण पाठीमागे असणारा एकच मावळा असणारा त्या ठिकाणी बसला होता, त्याला राहिलं नाही. त्यावेळेला तो पाठीमागून उभा राहिला आणि त्याने मोठ्याने आवाज दिला, राजे उडवायची, राजे सुलतानी सत्ता आता उडवायची. बस भरपूर सोचलंय, भरपूर सहन केलंय राजे, आता आमच्या जीवनामध्ये सहन होत नाही. प्राण गेला तरी चालेल, पण आता आमच्या जिंदगीमध्ये जीवनामध्ये आम्हाला सहन होत नाही. तुम्ही सांगाल ते आमची करण्याची तयारी आहे. हा आवाज ज्याचा होता त्याचं नाव होतं येसाजी कंक. आणि येसाजी कंकाचा आवाज ऐकला आणि राजाची 4 बोटं छाती फुगली. राजांना ते पटलं होतं, राजांना ते पटलं होतं. माझे मावळे माझ्यासाठी नाही, पण माझ्या देशाच्या या मातीसाठी अरे प्राण द्यायला तयार झाले होते. शूरमी सरदार कालगुणाची शूरमी सरदार कालगुणाची ओ देवदेश धर्माचा
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी मला जोरात वा वा काही समोर बघ सुंदर एक छोटं पद त्यांनी गायलं देवदेशन धर्मा पायी देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आभी सरदार माला काय कुणाची भीती राजांचा आवाज ऐकला मावळ्यांनी आवाज दिला पण राजाची 4 बोट छाती फुगली होती माझे मावळे या देशासाठी माझ्यासाठी नव्हे तर या देशाच्या मातीसाठी प्राणाची आहुती द्यायला तयार झाले होते आणि म्हणून राजाची छाती फुगली हाताच्या मुठी ओळल्या अंगावरती रोमांच उभे राहिले दात ओठ कर 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 चावू लागले लालबुंद चेहरा झाला लालबुंद डोळे झाले राजांचा असा जबडा झाला की एका वाघाच्या जबड्यामध्ये जशी शिकार सापडावी तत्व त्याप्रमाणे राजांचा जबडा झाला त्या राजांना पटलंच होतं अशा अवस्थेमध्ये असणारे सगळे मावळे राजांनी एकत्रित केले आणि एकत्रीमध्ये करून राजांनी सगळ्यांच्या हातामध्ये बेल भंडार दिला महादेवाच्या पिंडीजवळ गेले आणि महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन हातातला बेल भंडार राजांनी आणि मावळ्यांनी सर्वांनी हातातला बेल भंडार महादेवाच्या पिंडीवरती उधळला आणि एकच जयघोष केला हर हर दोन तीन जण म्हणले इमानदारीने तुम्ही काय पुण्याहून आले का नाही म्हटले मला माहिती वेळ झालाय म्हणून संबोधतोय मी माझ्या स्मरणात आहे आपलं सप्ताहाचं पहिले दिवस आहे म्हणून मी प्रस्तावना काहीच केली नाही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज सांगायला सुरुवात केली विठाला विठाला झालं माझं कीर्तन का नाही म्हटले सांगा तुम्ही महादेव हर हर महादेव का नाही म्हटले खाली बसलेले पाठीमाग महिला मंडळ म्हणायला पाहिजे होतं ना आमची इमानदारीने म्हटले महाराज मंडळ येतो 2-4 जण इथं पण म्हटलं कोणीतरी पण उगं हळूच महादेव आपलं गोळून गेले म्हटले पण 2-3 जण म्हटले तुम्ही नाही म्हटले का हर हर महादेवची ताकद कमी वाटली हर हर महादेवची ताकद कमी समजू नका हर हर महादेवाची ताकद खूप काही मोठी आहे हर हर महादेवची ताकद सांगायला लागलो तर अजून 1 तास जाईल कीर्तनामध्ये पण वेळ माझ्याकडे तेवढा नाही कधीतरी पुन्हा प्रसंग आला तर नक्की सांगन पण चला पुन्हा कधी वेळ येतो का नाही येतो अर्धा मिनिटाचा सांगूनच टाकतो अरे हर हर महादेवची ताकद कमी समजू नका अरे राजांचं एक मावळा जायचं एक म्यानमधून तलवार उपसायचा लढायला सुरुवात करायचा आणि लढायला सुरुवात करत असताना म्हणायचा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेवाची घोषणा करायचा एक जायचा तर 50ला चर्रा कापायचा ही ताकद कोणाची होती ही ताकद त्यांच्या तलवारीतली नव्हती ही ताकद त्यांच्या बाहूतली नव्हती ही ताकद त्यांच्या अंगातली नव्हती तर ही ताकद त्यांच्या मुखातल्या हर 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 महादेवाची होती मग तुम्ही खाली बसलेले सांगा तुम्ही का नाही म्हटले सगळ्यांनी म्हणायला पाहिजे होते पण नाही म्हटले जाऊ द्या काही काही म्हणते महाराज अहो आम्ही कीर्तन ऐकण्यात दंग झालो होतो राहू म्हणून नाही म्हटलो बरं जाऊ द्या ना पहिल्यांदा जरी नाही म्हटले तरी दुसऱ्यांदा सगळ्यांनी म्हणा कमीत कमी माझ्यासाठी तरी म्हणा फक्त एक काम करा असे दोन्हीवर हात करा झालं आपलं कीर्तनच झालं याच्यामध्ये सरळ सरळ याच्यानंतर आपल्याला भारुड ऐकायला भेटणार नंतर कथा आहे सरळ सरळ वा वा काय चित्र आहे वा 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 शूटिंग वाले मस्त घ्या सरळ सरळ करा बरं पेपरला येणारे उद्या वा 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 सरळवर हात करा आणि एक टाळी नका वाजू फक्त एक अभिवादन करा अभिवादन हे बघा कोणी जर कुच्चरपणा केला आणि वरती जर नाही हात केले बाबाचा पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव चालू होईल पहिला दिवस आहे बाबा समोर बघते चला अगदी प्रेमानं एक बाबांना अभिवादन करा छत्रपती शिवाजीराजांना अभिवादन करा मी हर हर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा असा आवाज काढा अरे कळू द्या मुठेवाड्यावरच्या पंचकृषीना अरे काही सप्ताह चाललाय रे काही सप्ताह रंगलाय चला बोला मी हर हर म्हणतो तुम्ही सगळ्यांनी महादेव म्हणा चला बोला हर हर मावळेत बरं का करा विठाला विठाला राजांचा एक मावळा जायचा तर एक गड घेऊन यायचा रायरी
देशासाठी आणि या भारत देशाच्या मातीसाठी फासावर जाणारा भगतसिंह आजच्या तरुणाने कीर्तनामध्ये बसून ऐकलं पाहिजे. ते वयाचं तरुणपण आहे. वाजवल्या तुम्ही सर्वांनी प्रेमाने टाळ्या म्हणून तुमच्यासाठी एक दोहा देतो ऐका. अरे तलवारी तर सगळ्यांच्याच हातामध्ये होत्या, ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती, परंतु हिंदवी स्वराज्याची स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी महाराजांच्या रक्तात हे वयाचं तरुणपण आहे. वयाच्या तरुणपणामध्ये माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजीराजे वयाच्या 16व्या वर्षामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराईच्या कीर्तनामध्ये जातात आणि वयाच्या 16व्या वर्षामध्ये कीर्तन श्रवण करतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अरे धर्माचं पालन कसं करावं, पाखंडाचं खंडन कसं करावं हे शिकले तुकोबाराईच्या कीर्तनामध्ये बसून. कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ मैबाप तुमच्या माझ्या समोर ठेवला. हे वयाचं तरुणपण आहे. वयाच्या तरुणपणामध्ये माझ्या भगवानगडचे पूजले म्हणत भगवान बाबा गळ्या इतक्या पाण्यामध्ये जायचे, त्याच्यावरची पंचात राहायचे, त्याच्यावर पद्मासन लावायचे, समोर ज्ञानेश्वरी ठेवायचे आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचे. हे वयाचं तरुणपण आहे मायबाप. वयाच्या तरुणपणामध्ये दादांनो क्रांती होत असेल क्रांती तर वयाच्या तरुणपणामध्ये तरुणाने कीर्तन ऐकलं पाहिजे आणि म्हाताऱ्या माणसांनी भजन केलं पाहिजे. विठाला विठाला. एका ठिकाणी तुकोबारांचा दावा या ठिकाणी आहे. तरणा भाग्यवंत जगद्गुरु तुकोबाराईचा दावा आहे. तरणा भाग्यवंत ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा असणाऱ्या आमच्या बहिणी आहेत ते सर्वांना धन्यवाद. तुमच्या ताई पण आहेत, सर्वांना धन्यवाद. मी असं का बोललो त्याचं कारण असं आहे, आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि माझं आजचं जे पहिल्या दिवसाचं कीर्तन ठेवण्याचं कारण एकच आहे. माझं आज एकच काम आहे, फक्त पंतरवाणी ठेवणे आणि लई झालं तर त्याच्यावरती थोडंसं मीठ ठेवणे. उद्यापासून तुम्हाला चांगले चांगले पदार्थ खाण्यासाठी मिळणार आहे. अगदी श्री बालाजीचे श्रीखंड बालाजी गुलाबजाम असं वेगवेगळे प्रकारचे भेद तुम्हाला उद्या खाण्यासाठी मिळणार आहे. म्हणून विनंती आहे की तुम्हाला उद्यापासून कीर्तनकार कोणी सांगणार नाही, पण तुम्हाला सर्वांना विनंती मी करणार आहे का जे अगोदर कीर्तन ऐकायला आले त्यांनी समोर येऊन बसत जा आणि जे पाठीमागं आले त्यांना पाठीमागं जागा देत जा. त्याचं कारण असं आहे, कारण आमचा व्यवहार असं शिकवतो, जो अगोदर आलेला असतो त्याला पहिला मान असतो आणि जो नंतर आलेला असतो त्याला शेवटचा मान असतो. विठाला विठाला. अगोदर आल्याच्या नंतर समोर बसत बसत अगदी पाठीमागापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून असं त्या ठिकाणी रोजचं नियोजन त्या ठिकाणी राहील. त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आहे. मोठा आनंद तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आहे. बाबाच्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, सुवर्ण महोत्सवीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला हे सगळं श्रवण करणारे त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात. हाताने टाळी नका वाजू, विठ्ठल विठ्ठल काही भजन नका करू. फक्त 1-1.25 तासाच्या वेळेमध्ये छान मी चिंतन तुम्हाला देणार आहे. फक्त बारकाईने ऐका. हे कशासाठी मी पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलतोय तर त्याचं कारण असं आहे बरं का सुनील महाराज. आजकालच्या कीर्तनामध्ये असं झालंय, कीर्तन करणारा तरुण तयार झालाय, गाणारा तरुण तयार झालाय, टाळ वाजणारा तरुण तयार झालाय, मृदंग वाजवणारा तरुण तयार झालाय, विणा घेणारा तरुण तयार झालाय, पेटी वाजवणारा पण तरुण तयार झालाय. परंतु नेमकी कीर्तन ऐकायला पाहिलं तर म्हातारा पुढंच.
फेट्यावाला पुढंच म्हणजे मला असं म्हणायचं नाही की म्हाताऱ्या माणसांनी कीर्तन ऐकू असा माझा दावा नाही, म्हाताऱ्या माणसांनी कीर्तन ऐकू नये असा माझा दावा नाही. पण आजकालच्या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं तरुणाची उपस्थिती कमी आहे आणि म्हाताऱ्या माणसांची उपस्थिती जास्त आहे. विठाला विठाला म्हाताऱ्या माणसांनी कीर्तन ऐकू नये असा माझा दावा मुळीच नाही. म्हाताऱ्या